आज आपण ग्रेव्ही चिकन मसाल्याची रेसिपी बघणार आहोत। धाबा किंवा हॉटेलवरती गेल्यावरती आपण नेहमी ग्रेव्ही चिकन मसाला मागवतो, पण घरी केलेलं चिकन हे हॉटेलसारखं बनत नाही। तर त्यासाठी कोणकोणते मसाले ह्यामध्ये वापरले जातात याची सिक्रेट रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चिकन ग्रेव्ही मसाला तयार करण्यासाठी आपण अर्धा किलो एवढं चिकन घेतलेलं आहे। चिकन मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्येच मी घेतलेलं आहे। तुम्हाला ज्या पद्धतीचे तुकडे हवे असतील त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचे। आता या चिकनला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत। त्यामुळे सुरुवातीला अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची, 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आणि अर्धा लिंबू आपण यामध्ये पिळून घेणार आहोत। मॅरिनेट केल्यामुळे चिकन पटकन शिजतं। आपण आता हाताने ह्याला छान मिक्स करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून एक अर्धा तास आपण ह्याला असंच ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण मसाला तयार करायला घेऊया। गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा एवढं तेल घालून घ्यायचं। 2 मध्यम साईजचे कांदे मी बारीक कटिंग करून घेतलेले आहेत। कांदा तेलामध्ये छान गोल्डन कलर येईपर्यंत आणि याचा कच्चापणा निघून जाईपर्यंत आपण ह्याला परतून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर आपण आता ह्याला परतून घेतलेला आहे। कांदा छान भाजलेला आहे। आता आपण ह्याला काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये 1 चमचा एवढं तेल घालून घ्यायचं आणि यामध्ये आपण बारीक खोबऱ्याचे जे तुकडे तयार करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे। साधारण एका वाटीतले अर्धी वाटी इथं मी खोबरं घेतलेलं आहे। खोबरंसुद्धा तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे। मस्त असं खोबरं आपलं भाजून झालेलं आहे। आता आपण ह्याला काढून घेऊया। मसाल्यामध्ये 1 चमचा जिरे, 2 चमचे सफेद तीळ, 2 चमचे कच्चे धने, 1 स्टार फूल, 2 दालचिनीचे तुकडे, 4 लवंगा आणि 4 काळी मिरी घेतलेली आहे। त्याचबरोबर चिकनसाठी आपण जो नेहमीचा रेग्युलर मसाला घेतो, 1 इंच आल्याचे तुकड्याचे काप करून घेतलेत, 2 कांदे भाजून घेतलेले आहेत, 1 मुठभर एवढी कोथिंबीर, खोबऱ्याचे काप भाजून घेतलेत आणि 2 लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत। आता सुरुवातीला आपण जे सुके मसाले आहेत ते मिक्सरमध्ये घालून घ्यायचे। यामध्ये धने आणि तीळसुद्धा घालून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये ह्याला फिरवून घ्यायचं। जितकं बारीक करता येईल तितका जास्त बारीक करून घ्यायचा। यामध्येच कोथिंबीर, कांदा, लसूण, खोबरं आणि अद्रक हे सगळा मसाला घालून घ्यायचा आणि ह्याला पाणी न घालता सुरुवातीला वाटून घ्यायचं आहे। पाण्याची गरज वाटली तरच अगदी थोडंसं पाणी घालून ह्याला वाटून घ्यायचं। या पद्धतीचं असं याचं वाटण तयार झालेलं आहे। चिकन तयार करायला घेऊया। त्यासाठी गॅसवरती एक मोठा टोप ठेवलेला आहे, त्यामध्ये 3 चमचे एवढं तेल घालून घ्यायचं। तेल छान गरम झालं की यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा, 2 तेजपत्ता आणि 1 बारीक कटिंग करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा। कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण ह्याला परतून घ्यायचं आहे। यामध्ये अगदी पाव चमचा आपण हळद घालून घेणार आहोत। मॅरिनेट करण्यासाठी जे चिकन ठेवलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आपण हळद घातलेली आहे, त्यामुळे अगदी थोडीशी हळद घालायची। 1 बारीक कटिंग करून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटोला जितकं बारीक करता येईल तितकं छान बारीक करून घ्या किंवा त्याची प्युरी करून घेतली तरीही चालेल। आता हा टोमॅटो आपण यामध्ये छान असा शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो शिजल्यानंतर लगेचच आपण यामध्ये तयार करून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे। मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। मसाला जर कच्चा राहिला तर भाजीला त्याचा कच्चा असा वास येतो, त्यामुळे मसाला 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये छान परतून द्यायचा। तेल सुटेपर्यंत आपण ह्याला परतून घ्यायचा आहे। मसाला खाली लागू नये यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालून ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा, म्हणजे मसाला छान शिजतो सुद्धा आणि खाली तळाला लागत नाही। यामध्ये आपण 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 3 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे। चिकनमध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे तुमच्या अंदाजाने तुम्ही यामध्ये मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता आपण जे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ते चिकन यामध्ये घालून घ्यायचं आणि हा सगळा मसाला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे, म्हणजे सर्व मसाला चिकनला छान कोट होतो। सर्व मसाले एकत्र केल्यानंतर चिकन शिजताना चिकनमधील जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते निघतं, त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये लगेचच पाणी घालायचं नाही, नाहीतर चिकनची चव बिघडू शकते। यावरती झाकण ठेवायचं आणि त्यामध्ये आपण आता 1 ग्लास एवढं पाणी घालून घेतलेलं आहे। चिकनचं स्वतःचं असं पाणीसुद्धा सुटलेलं आहे, पण वरती जे आपण पाणी ठेवलेलं आहे ते पाणी गरम आहे। त्याच्यातील अर्धा ग्लास एवढं पाणी आपण ह्या चिकनमध्ये घालून घेऊया आणि ह्या चिकनला परतून घ्यायचं। चिकन शिजत असताना खूप कमी पाण्याचा वापर करा, म्हणजे चिकन अगदी छान असं ग्रेव्हीदार तयार होतं आणि चवीला अप्रतिम असं लागतं। आता पुन्हा एकदा ह्यावरती ताट झाकून घ्यायचं आहे आणि एक साधारण 15 ते 20 मिनिटं आपण ह्याला असं शिजवून देणार आहोत। चिकन शिजलं आहे की नाही हे एकदा चेक करायचं आणि ह्याला हलवून घ्यायचं आहे। मसाला आहे तो खाली करपता कामा नये। जर तुम्हाला वाटत असेल तर आणखीन अर्धा ग्लास यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवायचं आणि वरती 1 ग्लास पुन्हा पाणी घालायचं आहे। वरच्या पाण्याच्या वाफेवरतीच हे चिकन आणखीन 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। हे पाणी पुन्हा या चिकनमध्ये घालायचं नाही। आता इथे आपलं चिकन अगदी मस्त असं तयार झालेलं आहे। त्यावरती तरीसुद्धा अगदी मस्त आलेली आहे। झणझणीत असं आपलं इथं चिकन तयार झालेलं आहे। त्याची ग्रेव्ही तुम्ही बघू शकता, अगदी मस्त आपण हॉटेलमध्ये खातो त्या पद्धतीची ग्रेव्ही इथं तयार झालेली आहे।
याच्यातील एखादा तुकडा हाताने तोडून पाहायचा। चिकन इथं अगदी मस्त असं सॉफ्ट शिजलेलं आहे। आता गॅस बंद करून घेण्या अगोदर त्यावरती कोथिंबीर घालून घेऊया आणि आपला गॅस बंद करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली इथं ग्रेव्ही तयार झालेली आहे। अगदी हॉटेल किंवा धाबा स्टाईलवरती आपण ग्रेव्ही चिकन मसाला खातो, अगदी त्याच पद्धतीचं आपलं इथं चिकन बनवून तयार झालेलं आहे। बर्थडे पार्टी असू दे किंवा समारंभ असू दे, असं ग्रेव्ही चिकन तुम्ही नक्की करून पहा आणि कसं झालं आहे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।